कारण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातली ही बातमी आपण पाहणार आहोत। यामध्ये आपण जर बघितलं तर साखर कारखान्याचा नवा चेअरमन कोण होणार याची प्रत्येक अपडेट आपण बघणार आहे। तर दुसरी बातमी मशिदीवरच्या भोंग्यांची आहे। आज भोंग्यांबाबत मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आहे आणि ही बैठक अजित पवार घेत आहे। त्यामुळे दादा भोंग्यांचा आवाज कमी करणार का याकडेही सर्वांचं लक्ष आहे। तिसरी बातमी निधी वाटपासंदर्भातली आहे। आता अजित पवार यांच्या अर्थ खात्यावर शिंदे सेनेचा वॉच असणार आहे आणि या संदर्भातली देखील अपडेट आपण आज काय विशेषच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तर या तीनही बातम्यांमधली पहिली बातमी सविस्तर बघतोय माळेगाव कारखान्यासंदर्भातली, कारण या कारखान्यासाठी मतमोजणी सुरू झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनलची सत्ता स्थापनेकडे आता वाटचाल सुरू आहे। निळकंठेश्वर पॅनलचे 17 उमेदवार आघाडीवर आहे, तर दुसरीकडे चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर आहे। यामध्ये चंद्रराव तावरे, रणजित खलाटे, वीरसिंह गवारे, राजश्री कोकरे आघाडीवर आहे, तर अजून 20 उमेदवारांचा निकाल हाती येणं बाकी आहे। या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना विजयी देखील घोषित करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊयात। सागर, आपण पाहतोय अजितदादांना आधीच विजयी घोषित करण्यात आलेले आहे, एक हाती सत्ता मिळणार का, काय चित्र आहे? नक्की माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला 24 तास झालेले आहेत। काल 9 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती, अजूनही निकाल हाती आलेले नाही आहेत। अजित पवार यांच्या जागेचा एकमेव निकाल जो आहे तो हाती आलेला आहे आणि त्यामुळे आता 17 जागांवरती आघाडी जी आहे ती निळकंठेश्वर पॅनलला पाहायला मिळते। आपल्याबरोबर केशव जगताप विद्यमान चेअरमन आहेत, त्यांच्यावर बातचीत करणार। 17 जागांवरती आघाडी मिळतीये, काय तुम्ही सांगणार आहे आणि किती वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित? साधारणपणे 1 वाजेपर्यंत सगळे निकालीच। आता थोडं एक 6-6.5 हजार मताचे सगळं सेपरेशन करून बॅलेट पेपर वेगळे गठ्ठे बांधलेत। आता फक्त काउंटिंग राहिले। काय वाटतं, विश्वास व्यक्त केलाय की सत्ता कायम राहील? काय म्हणणं आहे तुमचं सहकार पॅनल? 5 जागा पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत। दुसरी जी आघाडीच्या 34 पेठ आहेत तो मतदारसंघ आमचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे तिथेही आमचे उमेदवार आघाडी घेतील आणि आम्ही बहुमतात जाऊ समावेश। पैसे तर त्यामुळे अजितदादांची एक हाती सत्ता येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र बघा, अद्याप मतमोजणी पूर्ण झालेली नाहीये, मात्र तरी सुद्धा दादांना या ठिकाणी विजयी घोषित करण्यात आलेले आहे। तर जेव्हापासून विधानसभा निवडणूक झाली आहे तेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ही सातत्यानं चर्चा रंगली आहे। कुठल्या ना कुठल्या कारणानं शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येत असल्याचं कारण त्यामागे आहे। आता या संदर्भात अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं। माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित निवडणूक लढवावी आणि याबाबत चर्चा झाली आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली। मात्र शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील कुठल्याही वरिष्ठ नेत्यानं मात्र आपल्याशी चर्चा केली नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। त्याच्या संदर्भामध्ये मला वरिष्ठ कोणी बोललेलं नव्हतं, परंतु तिथले अध्यक्ष शिवाजीराव नानासाहेब जगताप, ज्यांना SN जगताप वकील नावाने ओळखलं जातं, ते माझ्याशी त्या ठिकाणी बोलत होते आणि त्यावेळेस चर्चा त्यांची माझी 2-3 वेळेला चर्चा झालेली होती। यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी, सरकारमध्ये पदावरील व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणूक लढवू नये। माळेगाव निवडणुकीवर शरद पवार यांची अनौपचारिक गप्पांमध्ये ही प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळालेली आहे। मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा सरकारी पदावरती असताना कधीच सहकारी संस्थांच्या निवडणूक लढलेलो नाही। विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती जो कारखान्याचा प्रमुख असेल तर तो विरोधकांना न्याय कसा देईल, हा टोला शरद पवार यांनी अजित पवारांचं नाव न घेता लगावलाय। तर सरकारमध्ये पदावरील व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये। मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीच स्वतः निवडणूक लढवलेली नाही, सहकारी संस्थांच्या निवडणूक लढलेलो नाही असंही पवार म्हणाले। विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती कसं काय ती अडचण सोडवेल असंही शरद पवार यांचं म्हणणं आहे। कारखान्याचा प्रमुख असेल तर तो विरोधकांना न्याय कसा देईल असंही शरद पवार यांनी म्हटलंय।
तर मुंबईमधील मशिदीवरील भुंग्यांबाबत अजित पवार यांनी बैठक बोलावली. राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त या दरम्यान उपस्थित राहतील. आज सकाळी 8:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडेल. या शिष्टमंडळामध्ये जलालउद्दीन, नवाब मलिक, अबू आझमी, मनोज जामसुदकर, नसीम सिद्दीकी, वारिस पठाणही उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आता अजितदादा भोंग्यांचा आवाज कमी करणार का हे तर बघावं लागेल. मात्र आणखी एक मोठी घडामोड राज्याच्या राजकारणात घडणार आहे. कारण ठाकरे सेना आणि मनसेची युती या पार्श्वभूमीवरती मोठी बातमी हाती लागली आहे. राज्यात गेल्या काही काळापासून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची चर्चा रंगलेली आहे. मात्र असं असताना दोन्ही बाजूंनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालाय आणि त्यानंतर आता मनसे आणि ठाकरे सेनेचे महत्त्वाचे नेते आज एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. अरविंद सावंत आणि नितीन सरदेसाई ही पत्रकार परिषद घेतील आणि त्यामुळे आता हे दोन्ही मोठे नेते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या क्षणाची एक मोठी बातमी आहे. हिंदी भाषा सक्ती संदर्भातली आहे. हिंदी भाषा सक्तीबाबत आता अंतिम निर्णय 7 दिवसांमध्ये घेतला जाणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे 7 दिवसांमध्ये हिंदी भाषेला विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष असतील किंवा नेते असतील किंवा संघटना असतील, भाषातज्ञ यांच्यासोबत बैठक घेणार आहे आणि या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, इतर राज्यांची भाषा, त्यांचं धोरण आणि हिंदीबाबतचं धोरण याचे सादरीकरण करून त्यांची भूमिका जाणून घेईल. या 7 दिवसांमध्ये याविषयी समग्र अहवाल तयार करून सरकार निर्णय घेणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला विरोध केला. हिंदी भाषा 5वी पासून शिकवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर 1ली ते 4थी पर्यंत मराठी भाषा शिकवावी असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की 1ली, 2री, 3री, 4थीमध्ये हिंदी असू नये. 5वीपासून हिंदी असावं. 1लीपासून मराठीच त्यांना शिकवावं. मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. आता आपण 1लीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे. साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताचे कुणीच नाही. राज्यात हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर मराठी कलाकारांनी कुठलीच प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाहीये. त्यांच्या मौनावरच राऊतांनी काल हल्लाबोल केला. राऊत नेमकं काय म्हणाले आणि कलाकार या प्रकरणी शांत नेमके काय, पहा हा रिपोर्ट. हिंदी सक्ती विरोधात नाना माधुरी गप्प का? मराठी कलाकार साहित्यिकांचं मौन का? राऊतांचा कलाकार साहित्यिकांवर हल्लाबोल. सरकारच्या पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्यात आंदोलनाची ठिणगी पडली. हिंदी सक्ती मागे घेण्याची मागणी सर्व स्तरावरून केली जाते. मात्र हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षितसह मराठी कलाकार गप्प का असा सवालच राऊतांनी केलाय. जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जी लादली जाते आहे, त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते. जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार. कुठे आहेत नाना पाटेकर? कुठे आहेत प्रशांत दामले? कुठे आहेत माधुरी दीक्षित? कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचे, पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना. हिंदी सक्तीला होणाऱ्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साहित्यिकांशी चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका घेतली. मात्र सरकारचे लाभार्थी साहित्यिक भूमिका घेत नसल्यानं राऊतांनी संताप व्यक्त केला. साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही. किती साहित्यिक आले छाती पुढे काढून? साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे? हिंदी भाषेसंदर्भात कोण साहित्यिक? मला 10 नावं सांगा. देवेंद्र फडणवीसांना 10 साहित्यिकांची नावं माहिती आहेत का? कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना 5 साहित्यिक माहिती आहेत का? साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी, आम्हाला माहिती आहेत. हे सगळे 90% लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर दुसरीकडे हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला. मात्र हिंदी सक्तीचं प्रकरण नेमकं कुठून आलं ते पाहू. मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानुसार त्रिभाषा सूत्र नवीन शिक्षण धोरणात आहे.
2024 मध्ये शालेय स्तरासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा समिती स्थापन करण्यात आली. 2024च्या या आराखड्यात समितीकडून हिंदी सक्तीचा उल्लेख करण्यात आलाय. 16 एप्रिल 2025 मध्ये सरकारनं पहिलीपासून हिंदी सक्तीचा GR काढला. विरोधानंतर सरकारकडून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आला. 16 जून 2025 शुद्धीपत्रक काढून हिंदीबाबतचा अनिवार्य शब्द सरकारनं हटवला. राज्यात हिंदी सक्तीला राजकीय पक्षांनी आणि अगदी मोजक्या साहित्यिक आणि कलाकारांनी विरोध केलाय. मात्र अनेक दिग्गज कलाकारांनी या मुद्द्यावर मौन बाळगणंच पसंत केलंय. निदान मराठीच्या मुद्द्यावर तरी कलाकारांनी व्यक्त व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे. त्यामुळे आता राऊतांच्या टीकेनंतर तरी मराठी कलाकार ठोस भूमिका घेणार की हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणार? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आपण बघितलं हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरती हे सर्व महत्त्वाचे कलाकार असतील किंवा खेळाडू असतील ते गप्प काय. पुढची बातमी. पालिका निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूरमध्ये काँग्रेस भाजप ताराराणी आघाडीला खिंडार पडलं. माजी महापौरांसह 23 माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि यावेळेस पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधवही उपस्थित राहिले. यावेळेस कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धारही करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार नाराज आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, देवेंद्र भुयार आणि अतुल बेनके, सुनील टिंगरे हे नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षाकडून कुठलीही जबाबदारी दिली जात नाहीये अशी खंत सूत्रांनी व्यक्त केली आहे. तर कुठल्याही बैठकीला बोलावलं जात नाही अशी तक्रारही करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर अजित पवार गटात वाद असल्याचं कळतंय आणि ज्यामध्ये देवेंद्र भुयार, अतुल बेनके आणि सुनील टिंगरे नाराज असल्याचं कळतंय. दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने आणि बाळासाहेब आजबे सुद्धा नाराज असल्याची माहिती मिळतेय. ठाण्यात अनधिकृत इमारतींवरती पालिकेने तोडक कारवाई केली आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये 73 अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. तर काही ठिकाणी प्लेंथ, कॉलम, स्लॅब, वाढीव बांधकाम हटवण्यात आले. तर हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेच्या 9 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण करण्यात आलंय. शिवाय प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या नोंदणीनुसार ही कारवाई करण्यात येते. यापुढे सुद्धा अनधिकृत बांधकामांवर प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरू राहणार आहे. मुंब्रा लोकल दुर्घटनेचा अहवाल साम टीव्हीच्या हाती लागलाय. बघा, 9 जूनला झालेल्या या दुर्घटनेबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आले. प्रवाशाचा तोल गेला, त्यामुळे अपघात घडला असं मध्य रेल्वेच्या प्राथमिक अहवालातून समोर आलेलं आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर या घटनेत 5 प्रवासी ठार तर 3 जण गंभीररित्या जखमी झाले. याचा अंतिम अहवाल लवकरच जाहीर होईल. मात्र सध्या तरी प्रवाशाचा तोल गेला आणि म्हणून ही घटना घडली असल्याचं कळतंय. मध्य रेल्वेच्या प्राथमिक अहवालात नेमकं काय आहे बघूयात ग्राफिक्समध्ये. प्रवाशाचा तोल गेल्यामुळे अपघात झालाय. मध्य रेल्वेच्या प्राथमिक चौकशीमध्ये हा निष्कर्ष जो आहे तो काढण्यात आलेला आहे. कर्जत लोकलमधील प्रवाशाचा तोल गेला. कर्जत लोकलमधील प्रवासी खाली पडला आणि त्याच्या धडकेनं दुसरा देखील प्रवासी खाली पडला. बॅगमुळे त्याचा तोल गेलेला होता. दोघेही प्रवासी समोरून येणाऱ्या लोकलवरती आदळले. आठ जण रुळांवरती तर 5 प्रवासी डब्यात पडले. 5 प्रवाशांचा मृत्यू झाला. आणि आता बातमी आहे एका यशस्वी संशोधनाची. तुम्ही आता हिवाळ्यात थंडीपासून सुटका मिळवण्यासाठी चक्क सूर्यप्रकाश साठवू शकणार आहे. हो, सूर्यप्रकाश साठवू शकतात. अगदी बरोबर ऐकलं. IIT मुंबईच्या संशोधकांनी कारण शाश्वत ऊर्जेचा आता शोध केलेला आहे आणि सूर्यप्रकाशाची उष्णता साठवून ठेवण्याची थर्मोकेमिकल प्रणाली त्यांनी विकसित केली आहे. ही प्रणाली उन्हाळ्यात उष्णता साठवते आणि हिवाळ्यात गरजेनुसार ती वापरता येणार आहे. हिमालयातील थंडीचा मुकाबला करण्यासाठी ऊर्जेचा शाश्वत पर्याय देणाऱ्या एका क्रांतिकारी प्रयोगात IIT मुंबईच्या संशोधकांना हे यश आलेलं आहे.
उजनी धरणातून भीमा आणि नीरा नदीमध्ये 50,000 तर वीर धरणातून 30,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येते. त्यामुळे पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्यानं वेढा दिलाय. आषाढीच्या तोंडावर पाणी पातळीमध्ये वाढ झाली. घाटाच्या पायऱ्यांवरती वारकरी धोकादायक पद्धतीनं स्नान करताय आणि त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. नदीकाठी रेस्क्यू टीमही तैनात करण्यात आली आहे. तर चंद्रभागा नदीकाठावरून या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी भारत नागडेंनी घेतला. पाहूयात. उजनी धरणातून भीमा नदीच्या पाणी पात्रामध्ये जवळपास 50,000 क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये देखील जवळपास 22,000 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये आता चंद्रभागेच्या पात्रामध्ये जवळपास 50,000 क्युसेक्सनी चंद्रभागा वाहते आहे. सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत. नदीच्या पहिल्या तीरावरील प्रभू पाद घाट देखील आता पाण्याखाली गेलेला आहे. विष्णुपद मंदिर देखील पाण्याखाली गेलेलं आहे आणि विशेष म्हणजे जुना दगडी पूल देखील आता पाण्याखाली गेल्यामुळे तो देखील बंद करण्यात आलेला आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती पूर नियंत्रण राखण्यासाठी नियोजन करण्यासाठी खरं तर प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. 2-3 दिवसांपासून पाणी पातळीमध्ये वरचीवर वाढ होती आहे आणि आता पंढरपूरमध्ये खरं तर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. चंद्रभागाची नदी ही दुथडी भरून वाहते आहे. घाटापर्यंत पाणी लागले त्यामुळे कुठेतरी भाविकांच्या स्नानाची देखील आता अडचण होताना पाहायला मिळते. कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. तर पंढरपुरात पुराचं सध्या संकट आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र दुसरीकडे पुण्यात झालेल्या पावसामुळे सुद्धा 4 दिवसांमध्ये खडकवासला धरणातून 1.75 TMC पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. गेल्या वर्षीच्या पूर परिस्थितीमुळे धरणातील पाणीसाठा 65% इतका ठेवण्यात येतोय. गेल्या 4 दिवसांमध्ये खडकवासला धरणात 12 मिलीमीटर, पानशेतमध्ये 53 मिलीमीटर, वरसगावमध्ये तर 52 मिलीमीटर आणि टेमघरमध्ये 34 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. 65% पाणीसाठा झाल्यानंतर खडकवासलावरून विसर्ग सुद्धा सुरू करण्यात येतोय. आता पाण्याची पातळी 65% स्थिर करण्यात आली आहे. 4ही धरणं मिळून 41% इतका पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. आणि यानंतर पावसासंदर्भातल्या इतर काही अपडेट्स वेगवान स्वरूपात. मावळात मुसळधार पाऊस सुरू आहे. भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळात भात लागवडीला शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या अवजार दुरुस्तीच्या कामालाही वेग आलाय. आपल्या घरातील शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची दुरुस्ती करून भात लागवडीला शेतकरी सुरुवात करतोय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेतीच्या कामांना वेग आलाय. जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये भात लावणीची कामं सध्या सुरू आहे. जून महिन्यामध्ये रत्नागिरीमध्ये सरासरी 723 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. समाधानकारक पाऊस पडल्यामुळे बळीराजा भात शेतीच्या कामांमध्ये व्यस्त आहे. पावसाळा सुरू झाला, जून महिना संपत आला तरी देखील बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 42% क्षेत्रावर पेरणी झाली. 58% क्षेत्रावर पेरणी बाकी आहे. लोणार, शेगाव या तालुक्यात पेरणीचं प्रमाण कमी आहे. तालुक्यात पेरणी योग्य पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. वारी दरम्यान अन्नाची स्वच्छता आणि सुरक्षितता तपासली जाणार आहे. पालखी मुक्कामाच्या स्थळांवर काही संस्थांकडून अन्नदान केलं जाते. या दरम्यान भेसळयुक्त पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी FDA प्रशासनानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात वारीच्या मार्गावर असणारी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, विशेषतः मिठाईची दुकानं आता तपासली जाणार आहेत. वारीमध्ये यावेळेस तरुणांचा मोठा उत्साह दिसतोय. टाळ मृदुंगाच्या तालावरती वारकरी जेजुरीमध्ये आल्यानंतर बेभान होऊन नाचताय. त्यांनी खंडोबाचा येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोषही केलाय. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जर रथ तयार करण्यात आलाय. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी या रथाची व्यवस्था केलेली आहे. रोज साधारणतः 3 ते 3.5 हजार वारकरी निःशुल्क मोबाईल चार्जिंग करतात. वारीमध्ये नारद मुनी देखील सहभागी झाले. गेली 5 वर्ष बार्शीतले एक आजोबा वारीमध्ये सहभागी होतात. यावर्षी हे आजोबा नारद मुनीच्या वेशभूषेमध्ये वारी करताना दिसतात.